विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातला एक धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। अत्यंत अस्वच्छ जागेमध्ये मिठाई आणि फरसाण हे ठेवलं गेलेलं आहे। दुर्गंधी येणारं आणि एक्सपायर्ड झालेलं साहित्य हेही यात सापडलेलं आहे। सागर स्वीट्स अँड नमकीन या दुकानातला हा सगळा प्रकार आहे। एफडीएनं या संदर्भात कारवाई केली असून दुकानातलं साहित्य जप्त केलेलं आहे। मिठाई बनवताना कुजलेले, दुर्गंधी येणारे आणि एक्सपायर झालेलं साहित्य वापरलं जात होतं। तसंच मैदा आणि इतर जो कच्चा माल आहे तो निकृष्ट दर्जाचा आणि खाण्यायोग्य नसल्याचं आढळून आलं होतं। या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर असा खेळ केला जात होता। याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागानं तत्काळ कारवाई करत संबंधित कारखाना आणि दुकानावर धाड टाकली। या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर खराब साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। अन्न तयार करण्यासाठी वापरली जाणारी काही उपकरणं नष्ट करण्यात आलेली आहेत आणि हा संपूर्ण कारखाना सुद्धा सील करण्यात आलाय। तसंच तपासणीसाठी आता विविध नमुने सुद्धा जमा करण्यात आलेला आहे। या प्रिमाइसेस मध्ये जर बघितलं तर इथे फार अनहायजेनिक कंडिशन मध्ये सगळं बनवत होते, जसं बर्फी वगैरे होते आणि मैद्याचे पॅकेट जे काही गोण्या होत्या 98 किलो तर त्या एक्सपायर्ड होत्या सगळ्या। आणि मग मी ते सीज केलेले आहे। जे जे अन्नपदार्थ खाण्यालायक नाहीयेत आणि कसेच नाहीयेत, सगळेच अन्नपदार्थ इथे जे जे आहेत ते कुठलेच खाण्यालायक नाहीयेत, तर त्यामुळे मी संपूर्ण गोडाऊन सीज केलेले आहे आणि जे काही थोडेफार चटणी वगैरे ते मी डिस्ट्रॉय करत आहे। आणि ह्यांना स्टॉप बिझनेस ऍक्टिव्हिटीची आपण नोटीस दिलेली आहे कलम 55 अँड 63 अंतर्गत, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006 अंतर्गत। आणि इथून पुढची जी प्रोसेस असेल, आता उद्या सकाळी येऊन पुढील अजून माझ्यासोबत अधिकारी येतील आणि पुढची कारवाई आम्ही करून घेऊ। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील चरवेली इथं अपघात झालेला आहे। भरधाव टँकरनं एलपीजी टँकरला धडक दिलेली आहे। गोव्याकडनं जाणारी वाहतूक त्यामुळे आता ठप्प पडलेली आहे। एमआयडीसी, अग्निशमन दल आणि रत्नागिरी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि वाहतूकही पूर्ववत करण्याच्या अनुषंगानं शक्य त्या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। अजितदादांचं स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेली आहे। मुश्रीफ यांच्याकडून केएसबीपी चौकातल्या जागेची पाहणी देखील करण्यात आलेली आहे। लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं पुतळा आणि त्यांचं स्मारक उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज ही जागा बघायला आम्ही आल्यानंतर खरोखर मनापासून आनंद झाला। ही अतिशय उत्कृष्ट जागा आहे आणि या कोल्हापूर महाद्वार जे कोल्हापूर शहराचं आहे, दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांचं आणि विशेषतः VIP लोकांचं, यामुळे दादांचं दर्शन त्यांना होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।